आज आपण अतिशय कमी वेळामध्ये तातडीची बैठक या ठिकाणी आज बोलवलेली आहे. याचं कारण आपल्या सगळ्यांना माहीत आहे, कारण काल दुर्दैवी अपघात झाला आणि त्यामुळे नाशिककरांच्या मनामध्ये जो एक राग रोष आपल्यावर आहे तो स्वाभाविक आहे. ॲक्सिडेंट क्लिपसुद्धा बघितलेल्या आहेत. त्या विषयात आपण न बोललेलं बरोबर, त्या विषयावर काही भाष्य करण्याची गरज नाही. पण ज्या पद्धतीने आज नाशिक शहरामध्ये कामं सुरू आहेत, सगळ्या रस्त्यांची कामं सिमेंट चालू आहे, मुख्य रस्त्यांची कामं सिमेंट कॉन्क्रीट चालली आहेत, व्हाईट टॉपिंग चाललेलं आहे, खोदकामही खूप चाललेले आहेत. म्हणजे MJ असेल, MSCB असेल, फायबर केबलचे असतील, STPचे असतील, काही ठिकाणी सगळे खोदकामंसुद्धा या ठिकाणी चाललेले आहेत. कारण आपल्याला कुंभमेळ्याच्या आता 1 वर्षावर आहे आणि 4-6 महिन्यामध्ये सगळी कामं आपल्याला आटपायची आहेत. 4-4.5 हजार कॅमेरे आपल्याला शहरामध्ये या ठिकाणी लावायचे आहेत आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी आवश्यकही आहेत. पण ज्या ठिकाणी कामं सुरू आहेत आणि त्याला आपण पर्यायी रस्ते दिलेले आहेत, मला अधिकाऱ्यांना सांगायचं की ते पर्यायी रस्तेही नीटनेटके असले पाहिजे. सगळ्यात जास्त त्रास त्या रस्त्यांचा आहे. आपण एकीकडे रस्त्यावर कॉन्क्रीटचा करतो आहे, बरोबर आहे, पण पर्यायी रस्ता जो दिलेला आहे त्याच्यावर खड्डे पडणार नाहीत, त्याच्यावर खूप चिखल होणार नाहीत, पाणी थांबणार नाहीत. त्या ठिकाणी ही जबाबदारी आपली आहे, आपली म्हणजे ठेकेदाराची आहे आणि ठेकेदाराकडून काम करून घेण्याची जबाबदारी ही अधिकाऱ्यांची आहे. त्या ठिकाणी काही ठिकाणी बॅरिकेड लावावे लागत असतील, ते बॅरिकेड नीट असले पाहिजे आणि तर तिथे अपघात थोडी जास्त शक्यता आहे. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण त्या ठिकाणी ठेकेदाराकडून करून घेतल्या पाहिजे. ठेकेदार काय थोडं मग ते कमी जास्त करतात, दुर्लक्ष करतात, पण अधिकारी म्हणून आपण त्या ठिकाणी आपली जबाबदारी त्या ठिकाणी जास्त आहे. आपण त्या ठिकाणी कामावर थांबणं, वेळोवेळी भेट देणं हे सुद्धा आवश्यक आहे. म्हणजे काय कमी आहे, काय जास्त आहे हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. अन्यथा आपण ठेकेदार काम करतोय, चाललं आहे, अधिकारी जरी जात नाही तर हे काही योग्य नाही. आणि म्हणून मी आत्ताच आपल्याला सांगतोय की आपण त्या कामावर असलं पाहिजे. त्या ठिकाणी बॅरिकेडची जी व्यवस्था करायची असेल ती केली पाहिजे. त्या ठिकाणी कुठेही खड्डे पडणार नाहीत, लोकांना त्रास होणार नाही, ही खबरदारी आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. ठेकेदाराची जबाबदारी आहेच, त्यांनी केलंच पाहिजे. पॅरलल रस्ता जो तो त्यांनी चांगला ठेवलाच पाहिजे, पण तो ठेवतो की नाही हे बघणार कोण, तर ती सगळी अधिकाऱ्याची जबाबदारी आहे. कुठेही कामामध्ये कसूर केलेला आता चालणार नाही, कुठेच कसूर केला चालणार नाही. जे खड्डे सगळे सगळ्या चर्चा आहे त्या खड्ड्यांच्या बाबतीत आता इथेच निर्णय केलेला आहे, सूचना दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जे काय करता येईल ते उद्यापासून करायचं आहे आपल्याला. कुठे आता खड्डे दिसणार नाहीत अशी व्यवस्था आपल्याला त्या ठिकाणी करायची. आणि म्हणून त्या ठिकाणी मॅस्टिक ॲस्पॉट असेल, कोल्ड ॲसॉल्ट असेल, सगळ्या गोष्टी काय लागत असेल, कुठे असेल नसेल ते आम्हाला सांगा, आपण ते मागवून घेऊ. पण या 2-3 दिवसात अंबडेमाडीचा रस्ता असा झालेला आहे, तिथेसुद्धा आता 2 दिवस शनिवार रविवार आहे, महापौर मला म्हणायचे 2 शनिवार रविवार आहे, त्यामुळे ते बंद ठेवून आपण त्या ठिकाणी लगेच तो रस्ता त्या ठिकाणी त्याचं म्हणजे चांगलाच करायचा आहे. नुसतं खड्डे बुजू नका त्या ठिकाणी, अगदी सरसकट तो चांगला करा. काही गोष्टी अशा आहेत की त्यामुळे या रस्त्यामध्ये पाणी आहे, खड्डे पडलेत, ते आपल्याला तात्काळ बुजवता येतात. मागच्या वर्षी मी आपल्याला सांगितलं होतं कोर्ट असोलच्या बाबतीमध्ये की आपण ते लावा आणा, ते झालं असेल नसेल ठीक आहे काय, पण आता यावर्षी कुठे कोणाची वाट न बघता काय परवानग्या लागतील, काय असेल नसेल ते मी तुम्हाला देतो घेऊन. तुम्ही पैशाची चिंता करू नका, कुठल्या फंडच्या बाबतीमध्ये किंवा कुठल्या परवानगीची चिंता करू नका. मी तुम्हाला तात्काळ उद्या परवा सोमवारपर्यंत काय असेल, उद्या परवा सुट्टी असेल पण सोमवारपर्यंत मी तुम्हाला घेऊन देतो. काही गोष्टी मी आत्ताच समजा आपण ती परवानगी असं समजून आपण त्या ठिकाणी काम करायचं आहे. कॉलन्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. खरं आहे, आपण मोठे रस्ते इकडे करत असताना ती ट्रॅफिक वळवलेली आहे, त्यामुळे कॉलन्यांमधले रस्ते जे आहेत ते सुद्धा खूप खराब झालेले आहेत. त्याचंसुद्धा एक डिटेल DPR तयार करा. त्याच्यासाठी काय पैसे लागतील, कारण ते आवश्यक आहे. तिथं लोक आमच्या घरासमोरच खड्डे पडतात, तुम्ही फक्त रिंग रोड करतायत, मोठे रस्ते करतायत. मला वाटतं हे काही त्या ठिकाणी योग्य नाही आहे. आणि आपण सगळ्या सूचना सगळ्या लोकप्रतिनिधी ह्या अतिशय बरोबर आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी वेगळ्या फंडाची निधीची आपण सगळी व्यवस्था करू, पण हे रस्तेसुद्धा नीट व्यवस्थित झाले पाहिजे. पोलीस यंत्रणा या ठिकाणी आहे, आपणही दिशादर्शक फलक आहेत की नाही, ट्रॅफिक पोलीस आपले अलर्ट आहेत की नाही, कारण अशा ठिकाणी तर आपल्याला जास्त लक्ष घालावं लागेल. थोडे दिवस आहेत, फार दिवस त्रास होणार नाही नाशिककरांना, मी पुन्हा सांगेन, फार त्रास होणार नाही. पण आता जो आहे तो होणार आहे आणि खड्डे पडत आहेत, पाऊस खूप आहे. आता एवढा पाऊस सांगितला आहे की मी तर मुंबईला जावं, दिव्य मराठीचा कार्यक्रम आहे, कुंभावरच कार्यक्रम घेतलेला आहे, तिथे जावं का नाही जावं अशा मनस्थितीमध्ये मी आहे. पण आता पाऊस पडला की पुन्हा त्या ठिकाणी खूप पाणी साचेल, माती वाहून जाईल,
खड्डे बुजताना फार माती आणि मुरुम टाकू नका. इतका चिखल त्या ठिकाणी होतो आणि मग ते परत त्याचा त्रास लोकांना अधिक होतो. त्यामुळे काय एकदा ॲडव्हान्स खूप टेक्नॉलॉजी आहे ती वापरून आपण त्या ठिकाणी काय काय करता येईल ते त्या ठिकाणी बघायचं आहे. अधिकाऱ्यांची मोठी जबाबदारी आहे. आपण आजपासून आता अजिबात असं चालणार नाही की बाबा काम सुरू आहे आणि आपण हजर नाहीत, हे अजिबात खपवून घेतलं जाणार नाही. जे जे अधिकारी असे कामावर जाणार ते काम चुकारपणा करतील त्याच्यावर निश्चित कारवाई होईल त्याच्यात. कारण लोकांना इतका त्रास होतो, इतका त्रास सहन करावा लागतो आहे की त्याला लिमिट नाही. खरं आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण असं होत असताना आपण तरी स्पॉटवर त्या ठिकाणी पाहिजे, त्या ठिकाणावर त्या ठिकाणी पाहिजे. तर आपण ठिकाणावर नाही आहे, काम चाललं आहे, बाकी रस्त्याची सगळी बोंबाबोंब चालली आहे, लोक ओरडत आहेत, अपघात होत आहेत, कोणी मृत्युमुखी पडतं आहे. मला वाटतं हे आता पुढे अजिबात खपवून घेतलं जाणार नाही. तो कोणी अधिकारी असो, कसाही असो, नवा असो, जुना असो, त्याच्यावर कारवाई होणार आहे. ती जबाबदारी तुमची राहील, तुमची राहील. डायव्हर्शन केलं आहे तर त्याला रस्ता दाखवा ना लोकांना की बाबा इकडनं जायचं आहे, तिकडनं जायचं आहे, दिशादर्शक फरक दाखवा. ते आपली जबाबदारी आहे. पण ते बऱ्याच ठिकाणी दिसतच नाही. एकदा टाकलं पडला की मग त्याला कोणी लावतच नाही. मला वाटतं हे काही अजिबात योग्य नाही. आणि म्हणून नाशिककरांना कमीत कमी कसा त्रास होईल याची काळजी आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे. कुठे अपघात होणार नाही याची काळजी आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे. आता ही जी कालची पुनरावृत्ती पुन्हा होणार नाही, तो ट्रॅफिक पोलिस अलर्ट राहा. म्हणजे काही गोष्टी अशा असतात ते आपल्या हातात असतात, कोणाच्या हातात असतात. अपघात असतो शेवटी. आता तो कसा झाला काय झाला त्यात आपल्याला शिरायचं नाही. पण मला असं वाटतं की या संदर्भामध्ये आपण सर्वांनी सतर्क राहायला पाहिजे. कुठेही असा अपघात परत होणार नाही, म्हणजे खड्ड्यामुळे तर होणार नाही याची काळजीसुद्धा आपण या ठिकाणी घेतली पाहिजे आणि ती आपण सर्वांनी घ्यावी. आता कुंभमेळा 1 वर्ष राहिलेला आहे. कामांची आपल्याला घाई आहे, सगळे कामंही आपल्याला करायचे आहेत. आता MJLच्या बाबतीमध्ये MNGLच्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी सांगितलं. खरं वस्तुस्थिती आहे की त्यांना कोणी मालकच नाही की काय असं वाटतंय. झालेल्या पुन्हा खोदतायत, पुन्हा कनेक्शन देत आहेत, आपण पुन्हा बंद करतोय, पुन्हा खोदतायत. उद्या त्यांना या ठिकाणी बोलवा. माझं बोलणं करून देण्यात आता फोनवर मी सांगतो ना की उद्या तुम्हाला यायचं नाही यायचं, मग बघू आपण काय करायचं त्यांचं. आता पण असंही चालणार नाही की आपण रस्ते करायचे, एवढा खर्च करायचा, त्यांनी पुन्हा खड्डे करायचे, पुन्हा लोकांना त्रासात टाकायचं, हे अजिबात चालणार नाही. अजिबात खपूनच घेतलं जाणार नाही. आणि म्हणून आता जे जे ठेकेदार असतील, ज्या ज्या यंत्रणा असतील त्यांनी उद्या बोलून घ्या. त्यांना उद्या बोलू. हां, सगळे कॉन्ट्रॅक्टर त्यांना या ठिकाणी बोलवा आणि त्याच्यासोबत मग मी स्वतः बोलतो. त्यांना बंद खोलीत काय सांगायचं असेल तर मी सांगतो. म्हणजे उगाच काहीतरी खपवून घ्यायचं सगळं आणि लोकांना त्रास टाकायचं हे अजिबात त्या ठिकाणी होणार नाही. काही टेंडर करत असताना मला वाटतं आता टेंडर 25-30% बिलो गेले, 35% बिलो गेले, 30% बिलो गेले. तर मला असं वाटलं की 30-35% टेंडर बिलो जाऊन कशी कामं होणार आहेत, दर्जेदार कामं कशी होणार आहेत. मग सगळी चालढकल होते, मग त्या सगळ्या क्वालिटीमध्ये फरक पडतो, कामाचा दर्जा बरोबर राहत नाही. तर इतकंही काही करायची गरज नाही. तर कसं काय 30-35% बिलो जाऊन बरं कसं काय भेटतो. 1 कोटीचं काम तुम्ही 60 लाखात 65 लाखात करतात, त्याच्यात तुम्ही अजून प्रॉफिट कमवणार आहात, कसं शक्य आहे. आणि म्हणून मला वाटतं की या संदर्भामध्ये सुद्धा मुख्यमंत्री महोदयांशी मी बोलतो. त्याच्यावर निर्भर सेंट्रल कंपनीला पण तिकडच्या एजन्सीला त्या ठिकाणी द्यायचं का, तर काय करायचं का, ते दुसरा उपाय नाही आहे. भरणारे म्हणतील आम्ही भरतोय करतोय काम, बघून घ्या. पण ते तितकं तपासलं जात नाही, आपण तेवढं लक्ष देत नाही. हां, एवढं 30 आणि 40% कामं ॲक्सेप्ट करतो कशी काय आपण. ते रिजेक्ट करा, त्याच्यावर नवीन सोल्युशन मी मुख्यमंत्री महोदयांना, माननीय मुख्यमंत्री महोदयांना विचारून आपल्याला सांगतो. ते उद्यापासून आपण ती पद्धत आपण अंमलात आणू आणि चांगली कामं कशी होतील, दर्जेदार कशी होतील, लवकर कशी होतील याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे, म्हणजे बारकाईने लक्ष असलं पाहिजे. आणि म्हणून या संदर्भामध्ये आज तातडीची बैठक आपण या ठिकाणी बोलवली होती की या पुढच्या काळामध्ये म्हणजे उद्यापासून आजपासूनच आपल्याला सगळे खड्डे भरायचे आहेत. कुठे आता खड्डे राहणार नाही नाशिकमध्ये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. मग त्यासाठी काय खर्च करायची तजवीज आपण त्या ठिकाणी करू आणि नवीन जे कामं सुरू आहेत आता ती लवकर कशी पूर्ण होतील, हे आता वेळेत कशी पूर्ण होतील याकडे आपलं लक्ष द्यायचं आहे. ती होतील, पण आता सध्या पावसाळा असल्यामुळे लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून त्या संदर्भामध्ये उद्या आपण पुन्हा सर्व ठेकेदारांना बोलून त्यांच्याशी चर्चा या ठिकाणी करू. बोला तुमचं काय म्हणणं आहे? हां, कंत्राटदार अधिकाऱ्यांना तुम्ही इशारा देत आहे, पण या इशाऱ्याने तुम्हाला असं वाटतं का फरक पडेल? कारण आता जर अक्षरशः म्हणजे या सगळ्या प्रकाराला वैतागलेले आहे, इशारे देऊन देखील अधिकारी यांचं पाप हे करतात नाशिककरांवरच्या जीवावर बेतायला लागलेले. मला वाटतं आपण कमिशनर मला म्हणाल्यात की आपण जवळपास 6 कोटी रुपयात आपण दंड त्यांना केला. 10-10 लाखापर्यंत रोजचा आपण दंड त्याला लावलेला काही काही ठिकाणी, म्हणजे त्याच्यावर दंड केलेला आहे. 6 कोटीच्या वर दंड वसूल केलेला आहे.
दिलेल्या आहेत, ब्लॅकलिस्टच्या सुद्धा आपण नोटीस त्यांना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. सगळी काळजी आपण घेतो आहे. पण मी आता जेव्हा उपरी जाऊन मी आपल्याला या ठिकाणी सांगतो, एक उद्याचा दिवस इथे आहेच, तर कॅबिनेटला मी मला वाटतं आठवड्यातले 3 दिवस आता मी नाशिकमध्येच थांबणार आहे. मी स्वतः सगळ्या गोष्टीकडे लक्ष घालतो, कुठेही दुर्लक्षिकडे होणार नाही आणि जो ऐकणार नाही मग त्याची कुठली गय केली जाणार नाही. त्याच्यावर अतिशय कडक कारवाई आम्ही त्या ठिकाणी करू. पण निश्चित नाशिककरांना मी पुन्हा आश्वासित करेल की आठवडाभरामध्ये सगळ्या खड्ड्यांचा जवळपास बरोबर आहे हा आम्ही त्या ठिकाणी संपू. मात्र नाशिककरांचा जीव एका बाजूला आहे, दंड एका बाजूला आहे. मात्र पैसे किंवा दंड वसूल होईल पण जीव प्रत्यक्षात नाशिककरांना मिळणार नाही. नाही आता फिरून फिरून प्रश्न तिथे देतो त्या ठिकाणी. म्हणून मी सांगितलं की उद्या परवापासून मी स्वतः नाशिकमध्ये थांबणार आहे. कामाचा दर्जासुद्धा मी बघणार आहे, किती गतीने कामात चाललं हे सुद्धा बघणार आहे. उद्या सगळ्या ठेकेदारांना आम्ही या ठिकाणी बोलवलेलं आहे. जीवाची किंमत कोणी देऊ शकत नाही, ती कोणी देऊ शकत नाही हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण आता शेवटी कामही करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि अतिशय वेगात अतिशय क्वालिटीचे कामं हे आपण त्या ठिकाणी करून घेऊ. कुठे याच्यामध्ये उशीर होणार नाही आणि आता जो पावसाळा आहे त्या पावसाळ्यामध्ये लोकांना त्रास होणार नाही जनतेला, नाशिककरांना. त्या संदर्भामध्ये जे जे काही करायचं असेल ते आपण आठवडाभरामध्ये करून त्या ठिकाणी संपू. छगन भुजबळ यांनी थेट तुमचं नाव घेतलं की मंत्री गिरीश महाजन यांनी यामध्ये लक्ष घालायची गरज आहे. जबाबदारी माझीच आहे, मी कुंभमेळा मंत्री आहे. आणि आपण एक बघितलं असेल की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कामं नाशिकमध्ये कधी झाली होती का? आज आपण जवळपास नाशिक आणि त्र्यंबकेश्वरसाठी 35-40 हजार कोटी रुपये खर्च करतो. मी वारंवार सांगितलं की मी आधी सुरुवातीला सांगितलं की नाशिककरांची मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो की 4-6 महिने आपल्याला त्रास होणार आहे. हे मी वारंवार प्रत्येक सभेमध्ये या ठिकाणी सांगितलं. ही वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं की आपल्याला पुढचे 30-40 वर्ष कुठेही बघावं लागणार नाही. म्हणजे डांबरी रस्ते केले की दरवर्षी आपल्याला खड्डे बुजवावे लागतात, पुन्हा ते डांबर वाहून जातं. आपण त्यावेळेला शेकडो कोटी खर्च करतो पण त्याचा उपयोग काही होत नाही, कारण इथे पाऊसही जास्त पडतो. डांबरी रस्ते कसे टिकतात याची आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एकदा कॉन्क्रीट रस्ते झाले, व्हाईट टॉपिंग झाले तर आपल्याला पुढचे 25-30 वर्ष त्याच्यावर खड्डासुद्धा पडणार नाही. अशा क्वालिटीचे रस्ते आपण या ठिकाणी करतो आणि म्हणून 35,000-40,000 कोटी खर्च करून आपण सगळं नाशिक शहराचा चेहरामोहरच बदलवतो. आणि मग त्याच्यामध्ये सगळं MNGL पण असेल, आपण फायबर त्या ठिकाणी टाकतोय एका रोड खाली, तर 7 प्रकारचे सगळे आपण कामं त्या ठिकाणी करतोय, युटिलिटी करतोय. STP पासून असेल, पाण्यापासून असेल, गॅसपासून असेल, सगळ्याच प्रकारचे. आणि त्याच्यामुळे मग सगळ्यांना इतक्या सुविधा मिळणार आहे याची आपल्याला कल्पना आहे. जवळपास 4-4.5 हजार कॅमेरे आपण त्या ठिकाणी तर सगळ्या या ठिकाणी लावतो. आणि म्हणून नाशिक सगळं अगदी मॉडर्न नवीन नाशिक आपण या ठिकाणी तयार करतो. म्हणजे 6 महिन्यांनी नाशिकमध्ये येणाऱ्या माणसाला वाटेल की खरंच आपण कुठे आलेलो आहोत, अशा पद्धतीने आपण कामं करतो. आणि म्हणून थोडा त्रास होण्याची सांगितलेला आहे. पण याच्यामध्ये अशी परिस्थिती कधी नव्हती. आणि कारण एवढे रस्ते कॉन्क्रीटचे कधी आपण बघितले का? सगळे डांबरी रस्ते होते, सगळे डांबरी रस्ते होते. भुजबळ साहेब जे म्हणतात ते खरं आहे की अशी परिस्थिती कधी नव्हती आणि खरंच कधी नव्हती. आणि म्हणून आता आपण एवढे मोठे रस्ते करतो आहोत, हजारो कोटी त्या रस्त्यांसाठी खर्च करतो आहोत. आउटर रिंग रोड आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे, शहरातले आपण सगळे रस्ते करतो आहोत, सगळे युटिलिटी आपण त्या ठिकाणी देतो आहोत. आणि त्यामुळे थोडा त्रास होणारी वस्तुस्थिती आहे. पण भुजबळ साहेबांना मी सांगेल की आता येणाऱ्या 6 महिन्यामध्ये सगळे कामं पूर्ण होतील. बाबा 6 महिने 7-8 महिने वर्षभराने कुंभ आहे, पण तोपर्यंत सगळी कामं पूर्ण होतील. आणि मग मात्र नाशिककर म्हणतील की आमच्या शहरासारखं दुसरं शहर कुठलंही नाही आहे. ही सुद्धा निश्चित लोक कौतुक करतील असाही शब्द मी आपल्याला या ठिकाणी देतो. पण त्यांचा राग, त्यांचा त्रागा हा जरी खरा असला तरी पण या ठिकाणी जी घटना घडली, जी दुर्घटना घडली ती अतिशय वाईट घडलेली आहे. आज जी रुग्ण असेल 4 लोकांचा त्यापूर्वी मृत्यू झालेला आहे. ही काही फार आम्हाला गोष्ट नाही. आणि कोणत्या संदर्भामध्ये अगदी आम्ही युद्धपातळीवर आजपासून कामाला लागलेलो आहोत. आठवडाभरामध्ये सगळं काय काय जे लागेल नाही लागेल, असेल, साहित्य असेल, काय असेल, परवानग्या असतील, सरकार दरबारच्या परवानग्या असतील तर डीम समजून आपण या ठिकाणी आम्ही काम करणार आहोत. परिसरातील खड्डे बुजवण्यात आले होते, त्यांच्याकडून फोटो सेशन देखील करण्यात आलं होतं, परंतु 24 तासात ते खड्डे कसे झाले? कुठे? मुंबई नाका परिसरात. कधी 24 तासात मी आता सांगितलेलं आहे की खड्डे बुजवताना कुठेही आता तुम्ही मुरुम जो आहे त्याचा वापर आपण करू नका. आपण काय करतो सध्या टेम्पररी डागडुजी करतो. खड्डे पडले,
खड्डे पडले की आपण त्या ठिकाणी मुरुम टाकतो, बरोबर आहे. मी सांगितलं तर कुठेही मुरुम टाकता कामा नये. सगळ्या लोकांच्या सूचना होत्या की तिथे मुरुम टाकू नका. आता आपण त्या ठिकाणी तर मुरुम टाकणार नाही. त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं सगळी सिस्टीम आपण अडॉप्ट केलेली आहे आणि त्यामुळे तिथे परत खड्डा पडणार नाही. ही गोष्ट मी आपल्याला ठिकाणी देतो. आपण जे म्हणता काही ठिकाणी टाकलं असेल, मुरुम टाकल्यामुळे इतका पाऊस पडतोय. आता आज बघा, आज पाऊस पडल्यानंतर किती ठिकाणी सगळं वाहून निघेल, सगळे परत सगळे खड्डे क्लिअर होतील. आणि म्हणून या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने आपण सगळे खड्डे बुडणार आहोत की त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी खड्डे पडणार नाही. निश्चित होत नाही. आमदार असतील यांचा अधिकारी काहीच ऐकत नाही. अशा अधिकाऱ्यांवर आपण काय कारवाई करणार? त्याला जोडून दुसरा एक प्रश्न आहे. शहराभियंत अध्यक्ष जागेवर नाही, ते सतत सुट्टीवर असतात. मागे त्यांचं माडा प्रकरण होतं, ते सुट्टीवर होते, लोकांची कामं झालेली आणि त्यांचे कार्यकारी अधिकारी पण इथं ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये बसत नाही. असं असताना संपूर्ण जबाबदारी शहराभियंत्याची असते आणि ते ह्या जबाबदारीपासून पळते असं वाटत नाही. मी या सगळ्या नाही माझा एक उदाहरण तुम्ही सगळ्या 5 वर्ष आमदारांचं ऐकत नाही. या अधिकाऱ्यां जे अधिकारी महापौर आणि आमदारांचं ऐकत नाही, त्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार? निश्चित मला वाटतं तशी तक्रार जर आमदारांनी केली, महापौरांनी केली, भुजबळ साहेब म्हणतात तो विषय ठीक आहे, ते म्हणतायत, पण आमदारांनी सांगावं, महापौरांनी सांगावं की आमचा अधिकारी ऐकत नाही. निश्चित त्यांच्यावर कारवाई केली जाईल. आता कोणाची हयगय केली जाणार नाही. तो कोणी असो, काही असो, कोणाची हयगय केली जाणार नाही. तुम्ही ते काही खाजगी कामं सांगतील गोष्ट वेगळी आहे, पण तुमचं सार्वजनिक कामासाठी जर तुम्ही ऐकणार नसाल तर कोणाची हयगय त्या ठिकाणी केली जाणार नाही. भाऊ, खड्डे दुरुस्तीसाठी टेंडर निघाले का यांना विचारा. वर्क ऑर्डर झाली असेल तिथे कॉपी दाखवा. शहरामध्ये खड्डे बुजवण्यासाठी जे दरवर्षी टेंडर निघतं ते टेंडर अजून प्रोसेसमध्ये आलेली नाही. निम्मा पावसाळा झालाय, आज जे लोक मृत्युमुखी पडतायत याला पूर्णपणे महापालिका जबाबदार असा आरोप होतोय. कारण वर्क ऑर्डर नाही असेल, वर्क ऑर्डर तर इथे सादर का नाही, त्या विषयावर पण आपली चर्चा झाली. त्या संदर्भामध्ये मध्ये जरा त्या स्टार रेटवरून थोडा विषय झाला. युद्ध पेटलेलं होतं, मग तो रेट कोणता द्यायचा, कारण 3 पट रेट वाढले होते डांबराचे. तो द्यायचा की नाही म्हणून सगळ्या महाराष्ट्रामध्ये संभ्रम होता. त्यामुळे ते झालं. नंतर आचारसंहिता लागली. त्या आचारसंहितेमध्ये महिनाभर चालला गेला. पण आता सूचना मी स्टँडिंग या ठिकाणी दिलेल्या आहेत. काय ते टेंडर वगैरे असेल, होईल नाही होईल काही नाही, पण उद्यापासून कामाला सुरुवात करा. उद्यापासून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम होईल. खड्डे सगळे चांगले बुजवले जातील. पुन्हा तिथे ते खड्डे होऊन लगेच पाणी थांबणार नाही याची सुद्धा खबरदारी सगळ्या अधिकाऱ्यांनी घ्यायची आहे. त्या संदर्भामध्ये कुठली काटकसर करण्याचा विषयच नाही आहे. लोकांच्या जीवाच्या पुढे आपल्याला कुठली काटकसर, पैसे हे नगण्य आहेत आणि म्हणून उद्यापासूनच या कामाला आम्ही त्या ठिकाणी सुरुवात करू. आपण 7 युटिलिटीचा या ठिकाणी उल्लेख केला. 7 युटिलिटीमध्ये MNGL असेल, MSCB असेल, त्या जे काही संबंधित ठेकेदार आहेत त्यांच्या कुठल्याही प्रकारचा समन्वय नाही. पाईपलाईन वाला येतो, खोदून जातो, बुजवतो, परत ड्रेनेज वाला येतो. तर महापालिका प्रशासनाचा जो काही त्या ठेकेदारावर अंकुश पाहिजे किंवा वचक पाहिजे त्या पद्धतीने काम होताना दिसत तो नाही. अंकुश आहे. फक्त MNGLच्या बाबतीमध्ये ती थोडी केंद्र सरकारची गॅस कनेक्शन ते कंपल्सरी त्यांना द्यावे लागतील, लोकांना घ्यावे लागतील आणि त्यांना वरतून असा जे आहे किंवा तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाही. त्याची परवानगी घ्या, त्याची परवानगी घ्या. मग कॉर्पोरेशन परवानगी देत नाही, मग कोणी अडवतं ते बोलत नाहीत आम्ही. पण मग त्याच्यामुळे त्यांना स्टँडिंग इन्स्ट्रक्शन आहेत. त्याचा GRच तसं आहे की तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाही. पण काय होतंय, आपण रस्ते केले मग ते येत आहे, मग हे लक्षात राहिलं फोडा येते, परत आपण ते बुजवतो, परत याचं राहिलेलं आहे, त्या बंगल्याचं राहिलं आहे, परत फोडा. मला वाटतं त्यामुळे एकच एजन्सी अशी आहे, बाकी एजन्सीचा आमच्या सगळ्यांचा समन्वय या ठिकाणी आहे. पण MNGLच्या बाबतीत त्यांच्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं पण ते आले नाहीत. ठीक आहे, आता आपलं 2-3 तास आधीच ठरलं. मी पण भिवंडीला ते 10 लोक मुख्यमंत्री म्हणून तिथे आलो. तिथून मग माझं यायचं ठरलं होतं, तिथे आलो. आता पुन्हा मुंबईला येतो, पुन्हा उद्या सगळे इथे येतोय. तर उद्या आपण MNGL सगळ्या ज्या एजन्सी आहेत, सगळ्या युटिलिटीच्या खालचे 7 त्या सगळ्यांना आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे. पण निश्चित सगळ्यामध्ये आपला समन्वय आहे. फक्त MNGL असं आहे की ते थोडं ऐकून घेत नाही. पुन्हा पुन्हा आपल्या केलेल्या कामावर खड्डे करतंय, परत आपल्याला ते बुजवावे लागत आहेत किंवा त्यावर कॉन्क्रिटीकरण करावं लागतंय आणि म्हणून त्यांना सुद्धा उद्या काय त्या भाषेत समजायची आम्ही देऊ. अरे मला वाटतं या संदर्भामध्ये त्यांना पार्टीने त्याचा राजीनामा घेतलेला आहे, त्यांना पार्टीतून काढून टाकलेला आहे. त्यांनी ज्या पद्धतीचे सगळं ते प्रकट झालेले आहे, तरी इतक्या ऑडिओ काय झालं, कोणाकोणाशी बोलले काय तर मला तर काही माहीत नाही. पण त्यांनी सगळं ते
रेकॉर्ड केलेला आहे. रेकॉर्ड केल्यावर त्यांनी रेकॉर्डचं ॲपच लावलं तसं मला सांगितलं. त्यामुळे सगळ्यांचेच फोन त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालेले आहेत आणि त्याच्यात जे काय संभ्यवर्तन केलेलं आहे बोलले त्यामुळे त्यांना पार्टीने त्यांचा राजीनामा घेतलेला आहे. आता ते पार्टीशी त्याचा काही संबंध नाही. आता आपण खोतकर कुटुंबाची भेट घेतली हो. त्या कुटुंबाची नोकरीची मागणी आहे हो. काय त्यांना मदत काय केली जाणार? नाही, कोतकर कुटुंबियांकडे मी आल्याच त्या ठिकाणी जाऊन आलो. त्या ठिकाणी त्यांची भेट घेतली. खरं अतिशय मोठं दुःख त्यांचं त्या ठिकाणी आहे. लहान 5 वर्षाची मुलगी आहे. आता 7-8 वर्षापूर्वी त्यांचं लग्न झालेलं होतं. पण त्यांच्या उदरनिर्वाह तो काही फार काही मोठे घरचे पैशावाले नाही इतके फार मोठा उद्योग व्यवसाय त्यांचा आहे. अतिशय छोटासा उद्योग त्यांच्यासाठी गणपती बनवायचा वगैरे काहीतरी आहे त्यांनी मला सांगितलेलं आहे. पण त्यांची पुढची जबाबदारी ही निश्चित त्या मुलीची तरी विशेष करून तिला 5 वर्षाची मुलगी आहे. मी ती मुलगी म्हणून स्वीकारलेली आहे. कारण त्यांचं दुःख सांगण्याच्या पलीकडे होतं. त्याचं ते त्याचे वडील होते मुलाचे, त्यांची आई होती. या पद्धतीने ते बिचारे सांगत होते, रडत होते आणि म्हणून त्यांची परिस्थिती जेमतेमच आहे. आणि म्हणून मुलीच्या शिक्षणाची व्यवस्था महापौरांनी काल सांगितलं की ते सगळं मी चांगल्या शाळेमध्ये तिला टाकण्याची व्यवस्था असेल तर ज्या शाळेत असेल ती चांगल्या शाळेत फी आता आम्ही म्हणून भरायची हिंगोली त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे. बाकी काय काय जी व्यवस्था असेल मुलगी म्हणून मी ती जबाबदारी घेतलेली आहे. पण सरकारकडून जी मदत असेल ती मदत त्यांना नोकरीची व्यवस्था कारण ती मुलगी MSc झालेली आहे. त्यांची पत्नी जी आहे ती MSc झालेली आहे. चांगली उच्च शिक्षित आहे. त्यामुळे त्यांना नोकरी देण्याची जबाबदारी सुद्धा आमची आहे. ते आम्ही त्यांना देऊ. सत्ता आहे, शिवसेनेचा उपमहापौर आहे. मात्र काल जे आंदोलन झालं ते शिवसेनेच्याच नगरसेवकांनी केलं. शिवसेनेकडूनच भाजपला कुठेतरी डॅमेज करण्याचा प्रयत्न होता. शिवसेनेने पण आज आंदोलन केलं भाऊ. जसं आम्ही कुठे कुठे मैत्रीपूर्ण निवडणुकीमध्ये लढत करतो तसे मैत्रीपूर्ण आंदोलन ते त्या ठिकाणी होतं. मनसे पण सगळेच आहे, मनसे आंदोलन करत आहे. मनसेने केलं पाहिजे ना, उभाटाने केलं पाहिजे, मनसेने केलं पाहिजे. त्यांचा तो अधिकारच आहे. त्यांना आम्ही आमचा कट करू शकतो. आता सगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू असतात. शिंदे गटाने आंदोलन केलं पाहिजे. मी सांगितलं ते मैत्रीपूर्ण आंदोलन होतं आमचं. पालकमंत्री नसल्यामुळे नाशिकची अशी अवस्था झाली असं देखील मला वाटतं पालकमंत्री असो का नसो मला वाटतं काही घटना घडली तर मी लगेच हजर राहतो. तुम्हाला माहिती आहे. मग काय नॅचरल क्लायमेट येऊ द्या, कुठे काय पूर येऊ द्या, कुठे आग लागू द्या, कुठे काही लँडस्लायडिंग होऊ द्या. परवा रात्री सुद्धा मी 3-4 वाजेपर्यंत त्र्यंबकेश्वरला रात्री वरती आदिवासी पाड्यांमध्ये लोकांना काढत होतो. कधी मी कमी पडलं ते सांगा. इतक्या वेळा पाऊस पडला, इतक्या वेळा काही संकट आलं, कधी असेल मी कधी कमी पडलो नाही. त्यामुळे पालकमंत्री असले काय असले काय राज्याचे मंत्री मी कालच इथे आलो असतो पण मी रत्नागिरीला होतो, काल कोकणामध्ये होतो काल आणि परवा. त्यामुळे मी वेळेवरती येऊ शकतो. म्हणून थोडा उशिरा आलोय खरं आहे. पण आज सकाळी मी भिवंडीला होतो. 10 लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले. तिथे मी त्या ठिकाणी तिथून सगळं मी नाशिकला आले. तुम्हाला पालकमंत्र्याची कमी बिलकुल महसूस होऊ देणार नाही. तुम्हाला जाणवणार नाही तुम्हाला पालकमंत्री तुम्ही कारण 26 जानेवारी 15 ऑगस्टला पण म्हणजे असं म्हणतात. तुम्ही शब्द टाकू नका भूषण मी म्हणून. तुम्ही एकटे आहात परंतु नाशिकला आता निवडणुका झाल्या. मंत्री 4-4 दिवस नाशिकमध्ये तळ ठोकून होते. एक आमदार निवडून आल्यावर त्यासाठी विशेष विमान घेऊन येणारे मंत्री आहेत. मग आता नाशिककरांच्या पाठीशी राहायला कोणीच का नाहीये. 5 मंत्री नाशिक जिल्ह्याला संबंधित आहेत. भुजबळ साहेब बोलले तर मी आलेलो आहे. बोलणं वेगळं आणि काम करणं नाशिककरांच्या पाठीशी पण आलो ना मी पळत लगेच आलो ना पण प्रत्येकाची जबाबदारी आहे वेगळी. दिनकर पाटील महासभेत रडले. कधी अण्णा इतर लोकांना 10 लाख भेटणार आहे. ते माजी सैनिक होते. माजी सैनिक होते. त्यांची पत्नी त्यांचा मुलगा जो आहे तो दिव्यांग आहे आणि त्याच्यामुळे 10 लाखाची मदत. स्पेशल केस त्या ठिकाणी केली. ते माझे सैनिक होते. आपण आर्थिक देतो रुलिंग त्यामुळे स्पेशल केस त्या ठिकाणी दंडाची वसूल केलेली आहे. त्याच्यात आपण काय देऊ शकणार आहात? हे असं दंडाची वसूल केली म्हणून त्यातून लोकांना असं असं आता याचे निकष आहेत. NDRFचे काही निकष आहेत त्याप्रमाणे आपण सगळ्यांना सारखं देतो. एका ठिकाणी 10 दिले, एका ठिकाणी 20 दिले तर राज्यामध्ये ते सर्वांना देणार आहे बाकीच्या लोकांना. कोणाला हे 5 लोक जे खड्ड्यांमध्ये अपघाती मृत्यू झालेला आहे त्याचा सगळ्यांना चला 5च्या 5 लोकांना आपण त्या ठिकाणी 5-5 लोकांना देऊ. पावसाच्या अलर्ट संदर्भात माहिती दिली. नेमकं काय पावसाचा अलर्ट पावसाचा अलर्ट आहे, रेड अलर्ट आहे.
जवळपास थोड्याच वेळामध्ये विक्रमी पाऊस होणार आहे. 5 वाजेपासून हा इशारा देण्यात आलेला आहे. हवामान खात्याचा अंदाज आहे 500 मिलीमीटरच्या वर पाऊस या ठिकाणी पडणार आहे. 500 मिलीमीटर मागे 3.5 पडणार होता म्हणून मी धावपळ इथे आलो. आपल्याला माहिती आहे, सगळी सगळ्या ठिकाणी आलो. आता हा अलर्ट 500 मिलीमीटरचा आहे. आणि विशेष करून त्र्यंबकेश्वर, कळवण आणि बागलाण या तालुक्यामध्ये तो पट्टा त्या ठिकाणी तयार झालेला आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना आता त्याची काळजी घ्यावी लागेल आणि म्हणून आपण सगळेजण आता त्या कामामध्ये लागूया. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.